शिर्टीच्या भंडारे कुटुंबियांनी निराधाराला दिला मायेचा आधार। भंडारे यांनी घेतली ईशानच्या पालन पोषणाची जबाबदारी। आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक जाण्यानं टेन्शनमुळे वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आणि येवलासा केवळ 11 महिन्यांच्या ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला। त्याला सोडून आई वडील या जगातून कायमचे निघून गेले। त्यामुळे चिमुकल्या ईशानचा सांभाळ कसा करायचा, त्याला आई वडिलांचं प्रेम कोण देणार हा विचार करून आजीनेही आपल्या 11 महिन्याच्या नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला। आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायलाही गेली, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। त्या आजी नातवांना शिर्टीच्या भंडारे कुटुंबियांनी आत्महत्येपासून रोखलं आणि त्या निराधारांना आधार देऊन कायमचे आपल्या घरी आणले। त्या दोघांना मायेची ऊब देऊन आपल्या कुटुंबातीलच एक घटक म्हणून त्यांना आसरा दिला। या दोघांच्या पालन पोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे। सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दाम्पत्यानं 3 वर्षापूर्वी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। त्यांच्या 11 महिन्याचा ईशान नावाच्या मुलाला पोरकं केलं। मुलगा आणि सून गेली, आता आपण तरी जगून काय करायचं या विचाराने आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळीच शिर्टीतील रामदास भंडारे यांचं कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावलं। त्यांनी ईशान आणि त्याची आजी रेखा हिला घरी आणलं आणि धीर दिला। भंडारे कुटुंबीय गेल्या 3 वर्षांपासून त्या दोघांचा सांभाळ करीत आहे। ईशानची पोटच्या गोळाप्रमाणे खूप काळजी घेतात। या आजी नातवाला भंडारे कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत। ईशानने देखील भंडारे कुटुंबियांना मायेचा लळा लावला आहे। नुकताच 29 जून रोजी ईशानचा 3रा वाढदिवस संपन्न झाला। भंडारे कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला। दरम्यान ईशानची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाल्या की रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे। मी आणि माझा नातू खूप आनंदी असून आम्हाला कोणतीही उणीव ते भासू देत नाहीत। रामदास भंडारे हे शिर्टी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। त्यांचे एकत्र कुटुंब पद्धती असून घरात 18 लोक राहतात। त्यांनी एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील आजी नातवाला आश्रय देऊन त्यांनी खूप मोठे जनसेवेचे कार्य केले आहे। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।